अनारसे म्हणजे महाराष्ट्रातल्या खाद्य संस्कृतीतला पारंपरिक पदार्थ. अनारसे गुळाचे की साखरेचे? एकाच पिठापासून आज आपण साखरेचे आणि गुळाचे दोन्हीही अनारसे बघणार आहोत. अगदी जाळीदार असे हे अनारसे तयार होतात. तेलात अजिबात विरघळत नाही. परफेक्ट असं पीठ तयार करण्यापासून ते अनारसे तळण्यापर्यंतची संपूर्ण कृती. जरी तुम्ही पहिल्यांदा अनारसे बनवणार असाल, तरी अगदी 100% परफेक्ट अनारसे तयार होतील. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अनारसे बनवण्यासाठी 1 किलो तांदूळ घेतला आहे. हा रॅशनचा तांदूळ आहे. जुना आणि जाड तांदळाचाच वापर करायचा. बरं, तुमच्याकडे जर रॅशनचा तांदूळ नसेल तर त्याऐवजी परिमल तांदूळ वापरू शकता, जो कोणत्याही किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये सहज उपलब्ध आहे. तांदूळ स्वच्छ निवडून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे. मी रेशनचा तांदूळ वापरला, त्यामध्ये पावडर थोडी जास्त असते. वरती जे पाणी दिसतं ते अगदी स्वच्छ होईल इथपर्यंतच तांदूळ धुवायचा. कारण जर काळसर तांदूळ राहिला तर जे पीठ तयार होतं ते सुद्धा काळसर होईल. तांदूळ स्वच्छ धुवून झाला लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं. तांदूळ बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून 3 दिवस तांदूळ भिजत ठेवायचा. पण तांदूळ 3 दिवस भिजत असताना प्रत्येक दिवशी त्यातलं पाणी मात्र बदलायचं. तर दुसऱ्या दिवशी यातलं हे पाणी काढून टाकलं, पुन्हा त्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवून तांदूळ भिजत ठेवायचा. ही प्रोसेस कंटिन्युअसली 3 दिवस करायची. चौथ्या दिवशी बघाल तर तांदळावरचं जे पाणी आहे त्याला फेस आला आहे आणि थोडासा आंबट वास देखील तांदळामधून येतो. तांदळावरचं जे पाणी आहे ते काढून टाकलं. 2 वेळा तांदूळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातला आंबटपणा कमी होतो आणि जे पीठ आहे त्यालाही फारसा आंबट वास येत नाही. धुतलेला तांदूळ चाळणीमध्ये काढून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. पाणी निथळून झालं की लगेचच एका सुती कपड्यावर हा तांदूळ पसरवून ठेवायचा. तांदूळ 3 तास पंख्याच्या हवेखालीच सुकवायचा. अजिबात उन्हामध्ये तांदूळ सुकवायचा नाही किंवा मग खिडकीजवळ तांदूळ सुकायला ठेवू शकता, ज्यामुळे बाहेरच्या हवेमुळे तांदूळ हलकासा सुकला जाईल. फार कडकडीतही सुकवायचा नाही, थोडासा ओलसरपणा त्यामध्ये हवा. पंख्याच्या हवेखाली 3 तास तांदूळ सुकायला ठेवला. तांदूळ फार कडकडीत सुकवायचा नाही. जेव्हा तुम्ही हातात घ्याल तर त्यातला ओलसरपणा हाताला जाणवतो. तांदूळ हाताला चिकटतो देखील आणि इतपतच तांदूळ सुकवायचा. तांदूळ अजिबात कडकडीत सुकवायचा नाही. थोडासा ओलसरपणा त्यात हवा, तरच अनारसेचं पीठ हे व्यवस्थित तयार होतं. सुकवलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं दळून घ्यायचं. पण दळताना शक्य होईल तितका बारीकच दळायचा आहे. 4-5 किलो तांदळाच्या पिठासाठी आपण मिक्सरचा वापर करू शकतो. पण जर तुम्हाला 100-150 किलो अनारसेचं पीठ तयार करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही घरघंटीचा वापर करू शकता. दळलेलं हे पीठ मात्र अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. कारण तांदूळ थोडासा ओलसर असतो आणि त्याची कणी तयार होते. म्हणूनच पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे अगदी परफेक्ट बारीक असं अनारसाचं पीठ तयार होतं. राहिलेली कणी पुन्हा त्यामध्ये तांदूळ घालून परत एकदा हे दळून घ्यायचं आणि याच पद्धतीने सगळे तांदूळ दळून चाळून घ्यायचे आहे. म्हणजे तांदळाचं हे पीठ तयार होतं. जरी हे पीठ तयार झालं पण ते एखाद्या कपाने, वाटीने किंवा ग्लासाने मोजूनच घ्यायचं यासाठी, कारण त्यामध्ये गूळ आणि साखरेचं प्रमाण चुकू नये म्हणून. पीठ कपामध्ये भरताना थोडंसं दाबूनच भरायचं आहे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलं. तरच गूळ आणि साखरेचं प्रमाण पिठामध्ये योग्य होतं आणि मग अनारसा बिघडत नाही किंवा तेलामध्ये विरघळत नाही. कपाने पीठ मोजून घेतलं तर 6 कप तांदळाचं पीठ आहे. याच पिठाचा वापर करून गुळाचे आणि साखरेचे दोन्हीही अनारसे बनवू शकता. पण जर तुम्हाला साखरेचे अनारसे बनवायचे नसतील तर फक्त गुळाचे सुद्धा बनवा. पण आज आपण दोन्हीही बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला गुळाच्या अनारशांचं पीठ तयार करायचं आहे. यासाठी 4 कप तांदळाचं पीठ घेतलं. लगेचच यामध्ये गूळही घालायचा, पण चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही. साधाच गूळ वापरायचा आहे. अनारसे बनवण्यासाठी चिक्कीचा गूळ अजिबात वापरू नका, नाहीतर अनारसे बिघडतात. आता ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने गूळही मोजून घ्यायचा. गूळ कपामध्ये भरताना थोडासा दाबूनच भरायचा आहे. तर इथे मी 3 कप गूळ पिठामध्ये घालून घेतला. 4 कप आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी 3 कप गूळ हे प्रमाण अगदी योग्य आहे. यापेक्षा जास्त गूळ वापरू नका, नाहीतर पीठ पातळ होतं आणि अनारसे बिघडतात सुद्धा. आता गूळ आणि तांदळाचं पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताने कितीही ते एकसारखं करायचं म्हटलं तरी ते व्यवस्थित मिक्स होत नाही. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं हे मिश्रण घालायचं आणि मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं, म्हणजे गूळ आणि तांदूळ एकसारखे मिक्स होतात. गुळाचे खडे त्यामध्ये राहत नाही. अशाच पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण तयार करून घेतलं.
सगळ्यात शेवटी यामध्ये जायफळ घालायचं. तर पाव चमचा इतपत जायफळ पावडर घाला किंवा मग असं किसूनही घालू शकता. पण अनारशामध्ये जायफळ थोडंसं घाला, ज्यामुळे अप्रतिम अशी अनारशांची चव लागते. हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खरं तर अनारसे बनवण्यासाठी साहित्य फार कमी लागतं, पण जी बनवण्याची प्रोसेस आहे ती थोडीशी वेळखाऊ असते. त्यामुळेच अनारसे बनवताना कंटाळा येतो. पण या पद्धतीने हे अनारशांचं पीठ तयार करून ठेवलं तर अगदी 6 महिने टिकतं. ते अजिबात खराब होत नाही. पीठ तयार करताना त्यामध्ये दूध, केळ किंवा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही. पिठाचे असे गोळे तयार करून डब्यामध्ये घालून ठेवायचे. झाकण लावून ज्या दिवशी आपण पीठ तयार करतो त्या दिवसापासून पुढचे 2 दिवस म्हणजे 3 दिवस पीठ मुरत ठेवायचं आहे. आता लगेचच साखरेचेही अनारशांसाठीचं पीठ तयार करायचं. तर राहिलेलं 2 कप तांदळाचं पीठ घेतलं. त्यासाठी 1 कप साखर घ्यायची. साखर मिक्सरवरनं बारीक अशी दळून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही पिठी साखरही वापरू शकता. पण जर पिठी साखर वापरणार असाल तर ती मात्र चाळून घ्या. 2 कप तांदळाचं पीठ त्यासाठी 1 कप साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे. जास्त साखरेचा वापर कराल तर अनारसे फार गोडसर होतात आणि रंग देखील थोडासा काळसर येतो. म्हणूनच साखर ही थोडी कमीच घालायची. आता हाताने हे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. मी ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे हे पीठ एकसारखं करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडीशी वेलची पावडरही घालू शकता. पण मी इथे वेलची पावडर वापरलेली नाही. फक्त साखर आणि तांदळाचं पीठ आहे. आता लगेचच पिठाचे असे गोळे तयार करून घ्यायचे. पिठामध्ये ओलसरपणा असतो कारण तांदळाचं जे पीठ तयार करून घेतलं ते थोडंसं ओलसर असतं. म्हणूनच हे गोळे देखील अगदी पटकन तयार होतात आणि एकदम परफेक्ट. साखरेचे अनारसे बनवताना पीठ फार कोरडं झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं, अगदी 1 चमचा, आणि मग पीठ व्यवस्थित मिक्स करून लगेचच त्याचे असे गोळे बनवून घ्यायचे. पण त्यामध्ये दूध किंवा केळी अजिबात घालायची नाही. तर साखरेच्या पिठाचेही हे गोळे तयार करून घेतले आणि गुळाचे देखील. यावर झाकण ठेवायचं आणि ज्या दिवसापासून पीठ तयार केलं तर पुढचे 2 दिवस हे पीठ मुरत ठेवायचं. म्हणजे 3 दिवस पीठ मुरण्यासाठी लागतात. तिसऱ्या दिवशी आपण अनारसे बनवायला घेऊया. सुरुवातीला बनवूया साखरेचे अनारसे. त्यासाठी पीठ बघाल तर अगदी परफेक्ट तयार झालं आहे. तर सगळ्या पिठाचे लगेचच एकसोबत अनारसे बनवायचे नाही. सुरुवातीला थोडं-थोडं पीठ घेऊन मग त्याचे अनारसे बनवायचे. म्हणजे जर पीठ पातळ झालं तर लगेचच हे कोरडं पीठ त्यामध्ये आपल्याला घालता येतं. म्हणूनच थोडं-थोडं पीठ घ्यायचं आणि मग अनारसे बनवायचे. एकसोबत सगळे पिठाचे अनारसे बनवायचे नाही. आता हे पीठ बघाल तर फार कोरडं आहे. याचे अनारसे कसे बनणार? त्यासाठी इथे मी 1 चमचा दूध घालून घेतलं. दूधही फार घालायचं नाही. सुरुवातीला फक्त 1 चमचा दूध घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एकदा यामध्ये 1 चमचा दूध घालून परत एकदा हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पण जर वाटलं की फार पातळ पीठ झालं तर मग आपण जे पीठ शिल्लक ठेवलं होतं त्यातलं थोडंसं कोरडं पीठ यामध्ये मिक्स करायचं. म्हणजे एकसारखं पीठ तयार होईल. आता हे पीठ बघाल अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. यामध्ये फक्त 2 चमचे दूध मी वापरलं. जरासुद्धा तूप किंवा केळीचा वापर केलेला नाही. बरेच जण अनारसे बनवताना केळीचा वापर करतात. पण केळीचा वापर करण्याची अजिबात गरज नाही. अनारसे किती लहान किंवा मोठे हवे त्यानुसार पिठाचे हे गोळे तयार करून ठेवायचे. म्हणजे अनारसे पटकन थापले जातात, वेळ वाचतो आणि कामही सोपं होतं. आता जर तुम्ही पहिल्यांदा अनारसे बनवणार असाल, तुम्हाला अनारसे थापता येत नसतील, तर त्यासाठी ही प्लास्टिकची पिशवी घ्यायची. यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मग अनारसे थापायचे. म्हणजे अनारसे चिकटणार नाहीत आणि पटकन थापले देखील जातील. तर थोडेसे जाडसरच अनारसे थापायचे. खूप पातळ किंवा खूप जास्त जाडसर ठेवायचे नाही. वरतून थोडीशी खसखस घालून घेतली. लगेचच अनारसे तळायचे आहेत, पण तेल फार कडकडीत गरम करायचं नाही. हलकंसं तेल गरम झालं, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि लगेचच अनारसे तळायचे. सुरुवातीला एकच अनारसा यामध्ये घालायचा. वरतून गरम असलेलं तेल घालून घ्यायचं. म्हणजे अनारस्यांना जाळी छान येते. अनारसे तळताना तेल फार कडकडीत गरम करायचं नाही. मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं की मग अनारसे तळायचे. वरतून झाऱ्याने थोडं-थोडं तेल घालत राहिलं की छान अशी जाळी अनारस्याला येते. कारण अनारसा तळताना दुसऱ्या बाजूने पलटवून तळला जात नाही. मस्त जाळीदार असा हा अनारसा तयार होतो. फार जास्त गरम तेलामध्ये अनारसा तळाल तर साखरेचे अनारसे काळसर होतील. म्हणून गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि पटकन अनारशावर जाळी आली की लगेचच काढून घ्यायचा. याच पद्धतीने राहिलेले सगळे अनारसे बनवून घेतले. त्यातलं तेल निथळून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाले की डब्यात भरून ठेवायचे. फार वेळ हवेत ठेवाल तरी देखील अनारसा नरम पडतो. आता आपण गुळाचे अनारसे बनवणार आहोत आणि गुळाच्या अनारशांचं पीठ बघाल तर अगदी परफेक्ट तयार झालं आहे. हवं तेवढं पीठ काढून घ्यायचं. राहिलेलं पीठ मात्र झाकून ठेवायचं. हे पीठ 6 महिने टिकतं, खराब होत नाही. जेव्हा तुम्हाला अनारसे बनवायचं तेव्हा फक्त पीठ घ्यायचं आणि लगेचच अनारसे बनवू शकता.
आता हे जे पीठ आहे ते बघाल यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो. त्यामुळे फार यामध्ये दूध किंवा केळी घालण्याची गरज पडत नाही. मी फक्त यामध्ये अर्धा चमचा दूध घालून घेतलं. यापेक्षा जास्त दूध घालाल तर पीठ पातळ होतं. आता अर्धा चमचा दूध घालून हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि बघाल अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालं आहे. जरासुद्धा पातळ होत नाही. लगेचच अनारसे बनवायचे, पण आज आपण अनारसे थापून नाही तर लाटून बनवणार आहोत. पिठाचा हा गोळा घेतला, त्यावर पुन्हा एकदा ही प्लास्टिकची पिशवी त्याला थोडंसं तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि मग अनारशांचं हे पीठ लाटून घ्यायचं. चपातीसाठी जसं पीठ लाटतो तसंच लाटायचं, पण थोडंसं जाडसर. खूप पातळ लाटायचं नाही किंवा खूप जास्त जाडसरही नाही. या पद्धतीने अनारसा बनवाल तर काही मिनिटात तुम्ही भरपूर अनारसे बनवू शकता आणि थापण्याचंही टेन्शन नाही. सगळ्यात शेवटी यावर थोडीशी खसखस घालायची आहे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं. अनारसा थापून नाही तर लाटून बनवलेला आहे. तो एकसारखा तयार व्हावा यासाठी ही छोटी वाटी किंवा डब्याचं झाकण घ्यायचं. त्याने अनारसे एकसारखे तयार करून घ्यायचे. एका वेळेस 4 ते 5 अनारसे तयार होतात, जे पटकन तयार तर होतात पण तळले देखील जातात. त्यामुळे काम सोपं होतं आणि वेळही वाचतो. एका वेळेस जेवढे अनारसे बनवले आहे ते आधी तळून घ्यायचे आणि मग राहिलेले अनारसे बनवायचे. सगळे अनारसे एकसोबत बनवून ठेवायचे नाही. या पद्धतीने बनवलेले अनारसे डिमोल्डही पटकन होतात आणि लगेचच तळून घ्यायचे. अनारसे तळताना तेल कडकडीत गरम अजिबात करायचं नाही. मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं. हलकंसं तेल गरम आहे, फार थंडही तेल वापरायचं नाही. थंड तेलामध्ये अनारसे तळाल तर ते तेलामध्ये विरघळतात. एक सोबत 3 ते 4 अनारसे तेलामध्ये तळताना सुरुवातीचा अनारसा तेलावर तरंगतो, त्यानंतरच दुसरा अनारसा तेलामध्ये घालायचा. म्हणजे अनारसे व्यवस्थित तळले जातात, त्यावर जाळीही सुरेख येते. बघाल तर मस्त अशी जाळी अनारस्याला आलेली आहे. आता जर तुम्हाला लाटून अनारसा बनवायचा नसेल, तर अगदी थापूनही बनवू शकता किंवा मग मी या पद्धतीने अनारसे बनवते. ही पद्धत मला सोपी वाटते, ज्यामुळे अनारसा चिकटणार नाही आणि अगदी पटकन तयार देखील होतो. तर हाताने ही पारी तयार करून घ्यायची, त्यावर थोडीशी खसखस घालायची आणि लगेचच अनारसा तळून घ्यायचा. एक अनारसा तळेपर्यंत दुसरा अनारसा आपण पटकन बनवू शकतो. तळताना वरतून थोडंसं झाऱ्याने तेल घालायचं, म्हणजे वरतून जाळीही छान येते. अशाच पद्धतीने हे अनारसे तळून घेतले, ते चाळणीमध्ये ठेवून त्यातलं सगळं तेल निथळून घ्यायचं आहे. तेल निथळून पूर्ण थंड झाले की लगेचच डब्यात भरून ठेवायचे. बघाल तर अगदी परफेक्ट असे हे साखरेचे आणि गुळाचे अनारसे. दोन्हीही अनारसे बनवायला अगदी सोपे आहे. मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि अशी खुसखुशीत अनारसे तुम्ही सुद्धा घरी अगदी पहिल्या प्रयत्नात बनवू शकता. आजच्या या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्ही कोणते अनारसे बनवणार आहात? गुळाचे की साखरेचे? हेही कमेंट्समध्ये लिहा. पण अनारसे बनवताना जर काही अडचण येत असेल तर तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.